जे बोललो ते करणार आणि जे नाही होणार तेही केलेलं आहे। आणि म्हणून हा जो काही 2.5 वर्षाचा काळ आपण पाहिला तो संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेला आहे। 2.5 वर्षाच्या पूर्वीचा काळही महाराष्ट्राने पाहिलाय। महाराष्ट्र 10 वर्ष मागे गेलं होतं, महाराष्ट्र बंद होतं, महाराष्ट्र सुरू झाला। मंदिर मैदर पुजारी आपले बसलेले आहेत, सगळं बंद होतं, परंतु या विकासाला चालना दिली, थांबलेले प्रकल्प पुढे नेले, हे सगळं आपण केलं। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की विकासाचा झेंडा हाच आमचा अजेंडा आहे। 168 कोटी खर्च करून शिव मंदिर परिसर सुशोभीकरण प्रकल्प सुरू आहे। काशी कॉरिडॉरच्या धर्तीवर खासदारांनी याचं काम सुरू केलंय। खासदारांनी त्यांच्या टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो। खरं म्हणजे हे काम कोणी केलं? शिवसेनेने केलं। अंबरनाथला नाट्यगृह कोणी दिलं? शिवसेनेने दिलं। इथल्या रस्त्यांसाठी 154 कोटी रुपये कोणी दिले? शिवसेनेने दिले। पाणी पुरवठ्यासाठी 51 कोटी कोणी आणले? शिवसेनेने आणले। अंबरनाथ शूटिंग रेंज कोणी केला? शिवसेनेने केला। खासदार साहेबांच्या मागे शिवसेना आहे ना। 1 लाख पुस्तकांचं शिवप्रेरणा ग्रंथालय कोणी केलं? शिवसेनेने केलं। नेहरू गार्डनचा पुनर्विकास पण केला, शिवसेनेने केला। स्पर्धा परीक्षांसाठी UPSCच्या तयारीसाठी सेंटर कुणी उभारलं? शिवसेनेने उभारलं। या गावदेवी मैदानाचं सुशोभीकरण केलं, कोणी केलं? चालू आहे ना, काम तर चालू आहे ना बाबा, नाही तर मी सांगेन हे चालू आहे। आणि म्हणून ही सगळी कामं जी आहेत, ही कामं सगळी शिवसेनेने केलेली आहेत। आणि आता मनीषाताईंनी सांगितलंय ते मगाशीच मी सांगितलं, चांगलं कॉलेज आणि चांगलं हॉस्पिटल या ठिकाणी झालं पाहिजे। काही लोकांना मी मुख्यमंत्री झाल्यापासून पोटदुखी उठलेली आहे, पोटसूळ उठलेला आहे। त्यांची पोटदुखी काही जात नाही आणि म्हणून त्यांच्यासाठी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आम्ही मोफत काढलाय, तरी सुद्धा पोटदुखी जात नाही। आता तुम्ही त्यांना जमाल गोटा द्या। अरे झोपता उठता एकनाथ शिंदे, कधी उठता झोपता एकनाथ शिंदे, स्वप्नात सुद्धा एकनाथ शिंदे। का? एका सर्वसाधारण घरातला मुलगा, एका शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झालेला तुम्हाला पचनी पडत नाही? अरे 2.5 वर्ष मी बघितलं, 2.5 वर्ष पायाला भिंगरी लावून एकनाथ शिंदे संपूर्ण राज्यात कानाकोपऱ्यात फिरला। मी आता नगर परिषदा नगरपंचायतच्या निवडणुका पाहिल्या, महाविकास आघाडीचं कोणीच दिसलं नाही। महाविकास आघाडीने मला वाटतं पराभव मान्य करून टाकलाय आणि म्हणून कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणारे आपण नाही। शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे। मी मुख्यमंत्री असतानाही कार्यकर्ता म्हणून काम केलंय, आजही कार्यकर्ता, उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।